कंटिका शुभमनी विराजिता कंटिका शुभमनी विराजिता कंटिका शुभमनी विराजिता तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर येती ध्यान हो आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाजिना श्रीमुखावडीने पाहिनारी मुखावळीने पाहिनारी मुखावळीने तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर ध्यान तुलसी हार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हॅलो हॅलो चालू आहे चालू आहे हॅलो हा तेजेश तेजेश थोडासा आवाज कर तेजेश थोडासा आवाज कर हॅलो थोडासा हॅलो हां हॅलो आता इथे सुरसाव्या कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे कीर्तनकार स्वागत मूर्ती हबप्प श्री जगदीश महाराज साडेकर आजिवली यांचं ग्रामस्थांतर्फे आणि सर्व भाविकांतर्फे सुस्वागत सुस्वागत स्वागत आपण आता लगेच कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी धन्यवाद हॅलो 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 रामकृष्ण हरी
जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा लोचनी सुख झाले हो साधन तोहा विठ्ठल बरवा तोहा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली हॅलो 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 हरी हॅलो हॅलो भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा हती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हती त्रिशूळ नेत्री गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार तरी सुखाचे
याचा बेस काढून टाकायचा. बेस काढा. हॅलो 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 चार काढा. चार ट्रबल. हॅलो आता थोडा आवाज इको टाका. इको इको. हॅलो 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 इको इको. हॅलो 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 हरी हॅलो
मुनि महाराज की, बोलो रे भाई सब संतन की। मंगल मूर्ति महारुद्र हनुमान राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की, बोलो काल भैरव महाराज की, बोलो हर 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 विठाला विठाला विठाला। भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार। भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार। सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार। विठ्ठल 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 गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी, मला आवाज द्या जरा, चरणावरी ठेवणे माथा साष्टांग हे करी दंडवत। दुसरे बंधू शरजा चतुरा ननाची आत्मजा, वाक सिद्धी पाविजे सहजा तयांची चरणा नमन दंडवत। आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारी जनतया माझे नमन दंडवत। आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदुंग श्रोता देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा, ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोलतो बोबड्या बोला, अज्ञान म्हणून अपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 महायोग पिटे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दान्तु मुनीन्द्रो समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग।
परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यता भस्म उटी वृंड माळा हती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार विठ्ठल 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 प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी श्री काळ भैरव जयंती पालखी सोहळा चिंचपाडा परिसरातील सर्व भाविकजन आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये हा परमार्थ त्या ठिकाणचा वेल वाढलेला आहे असे गुरुवारी अप्पा माऊलींचे सुपुत्र या ठिकाणी दादा उपस्थितच आहेत. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक की ज्यांच्या सरस्वती पायावर लोटांगण घालील असे आमचे विष्णुबुवा ओवळेकर बाबांच्या पुढे कायमी पामरे बोलावी उत्तरे. प्रेमनाथ महाराज त्या ठिकाणी आहेत. महाराज मंडळी सर्व परिचित आहेत. सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी जरी मला शक्य त्या ठिकाणी नसला तरी आत्ता हा कार्यक्रम या ठिकाणी आलेला आहे. तो सालाबत प्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परशुराम बुवा गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पंढरीनाथ अबुबुवा यांच्या शिष्य कैलासवासी जनार्दन मुंडकर यांनी दाखवलेला भक्तिमार्ग संप्रदाय व त्यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण विष्णू महाराज गायकवाड ओवळेकर कैलासवासी कान्होबुवा कोळी गणेशपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. हो, हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याकडे येण्याचं मुख्य कारण आहे ग्रामस्थ मंडळ आमचे परदेशी बाबांना परदेशी 2 दिवसापूर्वी त्यांना थोडा धक्का बसलेला आहे. त्यांना ईश्वर करो त्यांची प्रकृती ठीकठाक हो आणि काळ भैरवाची कृपा त्यांच्यावरती व्हावी आणि त्यांच्यावरचा अरिष्ट त्या ठिकाणी टळेल हे नारदाच्या गादीवरती सांगून पुन्हा भैरव मंदिरात ते येतील. विठ्ठल 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 ग्रामस्थ मंडळ नारायण मुंडकर आमचे आहेत. आमचे जगदीश कमलाकर भोपी कंपनीतले मित्र माझे आहेत. 1-2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी काळ भैरवत मंदिरामध्ये मी येऊन गेलो. सदाबुवा या ठिकाणी आहेत. सर्व परिचित अपरिचित मंडळी मृदुंगमण्यांना चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. विठ्ठल परिसरातून सर्व मंडळींच्या देणगीमधून या कार्यक्रमाचा उच्चांक या ठिकाणी गाठलेला आहे. काळ भैरव मंदिर हे जुनं मंदिर पुढे विमानतळामध्ये त्या ठिकाणी होतं आणि जुन्या शैलीतील मंदिर त्या ठिकाणी होतं. ग्रामस्थांनी त्याची ग्रामदेवता म्हणून पूजा त्या ठिकाणी केली. कारण काळ भैरव मंदिर हा सिंगल मंदिर नाही. काळ भैरव हा देवीचा उपासक देवीच्या रक्षणाकरता त्या ठिकाणी काळ भैरवने रूप घेतलेला आहे. विठ्ठल 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 जगात 64 योगिनी ज्या आहेत त्या योगिनीचं संरक्षण कोण करणार
तर भगवान शंकराने काळ भैरवाचा अवतार घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल. एकंदरीत या देवाकडे पाहत असताना बाबा संरक्षण करणारा, दंड देणारा काळ भैरव आणि काशीचा कोतवाल म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातंय तो काळ भैरव. विठ्ठल विठ्ठल. असो, विस्तारित स्वरूपात अभंगामध्ये आपण प्रवेश करण्याचा प्रयत्न करू. भस्मवटी रुंड माळा, हती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. विठ्ठल विठ्ठल. 12:15 महाराजांनी त्या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे. या काळ भैरवाचं काय वैशिष्ट्य आहे मला त्या ठिकाणी कळत नाही. मी माझी सर्व माणसं या ठिकाणी या स्पॉटला सोडली बाबा, आणि मला काय उपरांती त्या ठिकाणी झाली. म्हटलं गाडी CNG टाकून येऊ, आणि पटकन इथे जवळ आहे म्हणून मी ट्रॅफिकमध्ये थोडासा अडकलो. त्याच्याबद्दल मला माफ करण्याचा प्रयत्न करा. पण ही लीला काल भैरवाची आहे. मी देवळाच्या पायरीला पाय लावून त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी निघून जातो, याचा अर्थ त्या ठिकाणी काहीतरी वेगळा आहे. विठ्ठल काळ भैरवी ही चमत्कारिक देवता त्या ठिकाणी, नवे नवे प्रत्येकाला अनुभव देणारी देवता त्या ठिकाणी आहे. काळ भैरव ही तुमच्या देव्हाऱ्यामधली देवता आहे. तुम्हाला हा काळ भैरव जरी त्या ठिकाणी चिंचपाड्याचा जरी तुम्हाला त्या ठिकाणी साधला नाही, तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदैवत जे आहेत त्या कुलदैवतामध्ये काळ भैरवाचा एक टाक आहे. विठ्ठल विठ्ठल. काही अधिष्ठित देवता आहेत, काही अधिष्ठित देवता त्या ठिकाणी आहेत, तर काही मर्त्य देवता आहेत. काही अधिष्ठित देवतात, काही मर्त्य देवता त्या ठिकाणी आहेत. अधिष्ठित देवता काही प्राण प्रतिष्ठा केलेली देवता त्या ठिकाणी आहे. तसा टाक हा तुम्हाला हलवता येतो. टाक जो आहे ना तो देवाऱ्यामधून तुम्हाला हलवता येतो. तो रोज तुम्हाला तांबणामध्ये काढता येतो आणि त्याची आंघोळ वगैरे घालता येते. ही टाकाची सुविधा आहे. रोज देवाऱ्यामधले देव तुम्हाला काय करता येतात, हलवता येतात. ती अधिष्ठित देवता नसतात. पण ज्याची प्राण प्रतिष्ठा होते त्याचा अधिष्ठान हलता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. 9 दिवसामध्ये घटाला एकच त्या ठिकाणी सिक्वेन्स आहे. घटाला एकच मापदंड आहे की बसलेला घट हलून द्यायचा नाही. देव बैसले सिंहासनी, आल्या याच्या कारण पुरे धनी. हो, आपण बोलतो आमचे घटी देव बसले, तर त्याला एकच कारण आहे का बसलेला जो घट आहे तो 9 दिवस हलता कामा नये. विठ्ठल 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 विठ्ठल. कलियुगामध्ये यावत जीवाला काही शक्ती साधक बाधक त्या ठिकाणी ठरतात आणि त्या शक्ती त्या ठिकाणी लागू नये, मनुष्य जीवाला त्रास त्या ठिकाणी होऊ नये, रोगांची अधिव्याधीची पीडा त्या ठिकाणी होऊ नये, या दृष्टिकोनातून भगवान शंकराने हा कालभैरवाचा अवतार त्या ठिकाणी घेतला. कथा तुम्हाला श्रुत त्या ठिकाणी असेल की ब्रह्मदेवाचा 5वं मस्तक हे कालभैरवानं उडवलं. आता का उडवलं ही कथा तुम्हाला श्रुत आहे, कारण परदेशी बाबाने मला जाता जाता त्या पुस्तक त्या ठिकाणी दिलं, छोटं आहे, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या पुस्तकामध्ये कथा आहे ती वाचा. सुंदर अशी कथा त्या ठिकाणी आहे. 4 वेदांनी त्या ठिकाणी स्तुती केली. ती कुणाची केली? भगवान शंकराची केली. आणि भगवान शंकर हा चराचर व्यापून भरलेला आहे. ब्रह्मदेवाने उत्पत्ती त्या ठिकाणी करावी काय, विष्णूने त्याचा सांभाळ करावा काय, आणि भगवान शंकराने त्याचा अंत करावा काय. विठ्ठल विठ्ठल. अशी संहारक देवता त्या ठिकाणी भगवान शंकर हा चराचरामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे. रोज पंढरपूरला तुम्ही जर त्या ठिकाणी बाबा गेलात, रोजचं आपलं जाणं त्या ठिकाणी होत नाही, पण पंढरपूरच्या देवाला उठवाला त्या ठिकाणी भगवान शंकर येतो.
पंचप्राणारत्या घेऊन देवश्री येती त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा पती देवश्री येती उठा उठा पंचप्राण आरत्या घेऊन देवश्रेय येती पंचप्राण आरत्या घेऊन या देवश्रेया येती त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा पती त्रिशूळ डमरू घेऊन कोण येणार काकड्यातला अभंग आहे का भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी येतो आणि पंढरपूरच्या देवाला रोज त्या ठिकाणी उठवतो उठा की जी माय बाप कैसी लागली झोप रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमची हे नगरीचा आम्हा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल पासा माय बाप कैसी लागली झोप हुजूर जाऊन या चुकवा एवढी ही खेप रात्रंदिवस घोकीत तुम्ही सावध असा तुमची नगरीचा आम्हा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल फासा उजेड पडताना गळा पडेल फासा कालन देके हाट कालन देके घाट कालन देके पाठ काळ हाट बघत नाही कोळेकर बाबा मी पनवेलच्या बाजारामध्ये टपाल नाक्यावरती आहे मला आता नका नेऊ काळ बघत नाही काल न देखे हाट घाटात दिंडी आहे जायसाच्या धावजी नानांची मला आता नका नेऊ बाई गेल्या त्या विचार करा काल न देखे घाट काल न देखे हाट बाजारात पिशवी भरतो थांबा 2 किलो लसूण घ्यायचं कांदे घ्यायचे नाही काळ थांबत काळ न देखे हाट काल न देखे घाट दिंडीत घटना त्या ठिकाणी घडली हो चांगल्या त्या ठिकाणी त्या तांडेलबाई त्या ठिकाणी होत्या आणि आपत्कालीन घटना त्या ठिकाणी घडली आणि मृत्यू झाला काल न देखे घाट काल न देखे पहाट काळ पहाटेची पण वाट त्या ठिकाणी बघत नाही पहाटे उजेड पडताना गळा पडेल फासा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप मग काय करा हुजूर जाऊन या चुकवा एवढी ही खेप विठ्ठल विठ्ठल कृत त्रेता द्वापर आणि कली अशी युग चारही युगामध्ये 4 सत्ता त्या ठिकाणी कृतयुगामध्ये ज्ञान शक्ती चालायची महाराज कृतयुग निघून त्या ठिकाणी गेलं शक्ती बदलली शक्ती यज्ञाची आली त्रेतायुग त्या ठिकाणी निघून गेलं द्वापार युग आलं शक्ती पूजेची आली द्वापार युग निघून गेलं कलियुग त्या ठिकाणी आलं कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे आता नाम शक्ती त्या ठिकाणी आलेली आहे आणि या कलियुगामध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या 3 तळामध्ये स्वर्गाचं राज्य सध्या यक्षिणीकडे त्याच्यामुळे जारण मारण विद्या 64 योगिनीचं शंखिनी डाकिनी ज्या आहेत त्यांची शक्ती प्रबळता वाढलेली आहे नजर दोष म्हणा किंवा इतर काही गोष्टींची शक्ती त्या ठिकाणी वाढलेली आहे खूप मंत्र त्या ठिकाणी फळतील या कलियुगामध्ये कसले मंत्र फळतील खूप मंत्र त्या ठिकाणी फळतील असं वरदान कलियुगाला असल्या कारणाने या कलियुगामध्ये माणसाचं पटकन पतन होतं भली लोक त्या ठिकाणी एकाचं त्या ठिकाणी पोट दुखायला लागलं तो गुण्यांच्या दवाखान्यात गेला आणि गुणे डॉक्टरांनी सांगितलं 2-4 गोळ्या त्या ठिकाणी माझं पोट दुखतंय त्यांनी त्या 2-4 गोळ्या घेतल्या पुन्हा 4 दिवसात या पुन्हा त्या ठिकाणी गेला पुन्हा सांगतो डॉक्टर साहेब पोट दुखाचं थांबत नाही डॉक्टरांनी पुन्हा भारी गोळ्या त्या ठिकाणी दिल्या पुन्हा 4 दिवसात गेला
पुन्हा डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर भारी गोळ्या घेतल्या तरी पोटदुखाचं बंद होत नाही. शेवटी डॉक्टरांनी विचारलं, तुमचं पोट नक्की कधीपासून दुखतंय? त्यांनी सांगितलं, शेजारी 10 मजल्याची बिल्डिंगचं काम चालू झाल्याशी पोटात दुखतंय. विठ्ठल 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 कृतत्रेता द्वापर आणि कलियुगामध्ये आयुष्य अल्प आयुष्य मानव देह शतगणी रीते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरला ते पाहेगा. आपलं आयुष्य कमी बाबा. आता आपलं आयुष्य कसं, फक्त बोलू नका एवढेच उपकार करा. हो, फक्त बोलू नका बस. लाईनीत जी जी लोक त्या ठिकाणी राहिलेले हो, असंच कीर्तन माझं त्या ठिकाणी बामण डोंगरीला आपल्या शिवरात्रीचं होतं की ज्या वेळेला अख्ख्या कॉलनीतली सगळी लोक त्या ठिकाणी एका लाईनीला लागलेले असतात आणि कीर्तन चालू असतं. विठ्ठल 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 आज गंमत त्या ठिकाणी अशी आहे की वैकुंठ ही तपभूमी आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिली जे ऋषी साच भावे वर्ताय. आप्पा माऊली खाली आले, हे वैकुंठावरून आले. कुठून आले? वैकुंठावरून आले. हो, तुमचे गुरुवारी आले, वैकुंठावरून आले. हे कुठून आले? संत मंडळी ही वैकुंठावरून त्या ठिकाणी येत असत. वैकुंठ ही तपभूमी आहे, स्वर्ग ही भोगभूमी आहे आणि मृत्यू लोक हा रणभूमी आहे. विठ्ठल विठ्ठल स्वर्ग ही कशी आहे? स्वर्ग ही भूमी भोगभूमी आहे. देवाधिक देव त्या ठिकाणी 33 कोटी देवांचा आपण इंद्राधिकांचा जर विचार केला तर सगळे देव त्या ठिकाणी रंभा उर्वशी अप्सरा यांच्याबरोबर भोग त्या ठिकाणी भोगत असतात आणि ती भोगभूमीच त्या ठिकाणी आहे. पण हा जो भोग आहे तो कुठपर्यंत? तव पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे तव येऊ लागती माघारे मृत्यू लोका. या मृत्यू लोकामधल्या एका राजाने त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि भोगभूमी जर त्या ठिकाणी स्वर्ग असेल तर एक दिवस तरी भोग घेईल. त्या भूमीचा एक दिवस तरी मी उपभोग त्या ठिकाणी घेईन म्हणून स्वर्गाची इच्छा त्या ठिकाणी केली. कोणी केली? नहुष राजाने इच्छा केली. ऍक्च्युली नहुष राजा कुठला होता बाबा? मृत्यू लोकातला होता. कुठला होता? आपल्या या मृत्यू लोकाच्या ज्या बसमध्ये आपण बसलेलो आहोत त्या बसच्या पुढं बोर्ड आहे, चिंचपडा नाही, ओवळा नाही, तिच्या पुढं मृत्यूलोक लिहिलेला आहे. हिम्मत आहे कोणाची मृत्यू काढायचा? लोक आहेत पण मृत्यू क्या या ठिकाणी उपजेते ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का रामकृष्ण का आले गेले तेने जग का ओसची पडले येथे उरो नेदी आले अवतार येरती पामर जीव किती. विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी ही रणभूमी आहे. ही कशी भूमी आहे? रणभूमी आहे. स्वर्ग ही भोगभूमी आहे. या रणभूमीतल्या एका राजाने प्रयत्न केला. राजाचं नाव आहे नहुष. नहुष राजाने 99 यज्ञ केले. 100वा यज्ञ पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी घेतला आणि कर्म धर्म संयोगाने नहुष राजाचा 100वा यज्ञ पूर्ण झाला. का? शतमक संपत्ती स्वर्गीची. स्वर्गाचं इंद्रपद भोगण्याकरता. इंद्र ही पदवी आहे, नाव नाही. इंद्र ही काय आहे? पदवी आहे. इंद्र ही कशी आहे? पदवी त्या ठिकाणी आहे. इंद्र हे नाव नाही. इंद्र काय? नाव त्या ठिकाणी नाही, ही पदवी आहे. ह्या नहुष राजाने विचार केला आपण 100 यज्ञ पूर्ण केले आणि नहुष स्वर्गाधिपती पावला. नहुष राजा स्वर्गात गेला. स्वर्गात गेल्यानंतर स्वर्ग ही भोगभूमी असल्या कारणाने इच्छा फिरली. इच्छा त्याची काय झाली? फिरली. गेल्यानंतर स्वर्गाचा भोग त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. अमरावती पाहायला पाहिजे होती. हो, अमृताचे कुंड त्यांनी त्या ठिकाणी पाहायला पाहिजे होती. चंदनाच्या बागा त्या ठिकाणी पाहायला, अमृताच्या सडका त्यांनी त्या ठिकाणी पाहायला पाहिजे होत्या. पण नाही बाबा. कामातुरम न भयम न लज्जा. कारण त्याला एक गोष्ट माहित होती की स्वर्ग ही भोगभूमी आहे.
भोगभूमीत गेल्यानंतर पहिल्यांदाच त्याने एक इच्छा त्या ठिकाणी केली. तर जुना जो इंद्र त्या ठिकाणी होता त्याची पत्नी सची, त्या सचीची इच्छा केली, मला सची त्या ठिकाणी आणून द्या. मग सचीने याला निरोप त्या ठिकाणी पाठवला का मी जुन्या इंद्राची पत्नी सची तुला वश होईन त्याच वेळेला की आतापर्यंत कोणी अशा वाहनावरून आला नाही, त्या वाहनावरून ये. जगात असा नाविन्यपूर्ण वाहन घेऊन माझ्याकडे ये, तरच मी तुला वश होईल. आणि मग याने वाहन कसलं केलं तर रथ त्या ठिकाणी बनवला आणि ऋषी मुनींना त्या रथाला जुंपले. घोडे नाही जुंपले, ऋषी मुनींना त्या ठिकाणी जुंपले. आणि ऋषीनं त्या ठिकाणी वरती सापाचा चाबूक केला आणि साप 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 त्या ठिकाणी ऋषींच्या मारू लागला. खाली ऋषी मुनीने त्या ठिकाणी सप 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 साप त्या ठिकाणी मारू लागला. आणि चला सचीच्या घराकडे म्हणून तो रथ त्या ठिकाणी काढला. त्यावेळेला त्याच ऋषींनी, जे घोडे झाले होते ऋषी, त्या ऋषींनी नहुष राजाला शाप केला. नहुष राजा, की तुला प्राप्ती त्या ठिकाणी झाली, पण या प्राप्तीचा भोग तुला त्या ठिकाणी मिळणार नाही. तुला योग झाला स्वर्गाचा, तुला इंद्रपद मिळालं, पण क्षम तुला त्या ठिकाणी झाला नाही. जेवण खूप त्या ठिकाणी चांगलं होतं, पण ते पचलं नाही. हो, तुला योग झाला, 100 यज्ञ केला, पुण्य कर्म करून या ठिकाणी आला, पण तू राहटी भांबावला. बरीच लोक त्या ठिकाणी, एरवी आपल्याकडं बोलणारी लोक किंवा हाक मारणारी लोक, थोडे पैसे त्या ठिकाणी आले की लोक जवळून जातात पण हाक मारित नाही. मग लोक त्या ठिकाणी बोलतात, हो, विष्णूबाबांना बोलतात, बाबा तुमच्या जवळून त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी जायचा, रोज तुमच्या घरी यायचा, आज तुम्हाला हाक मारत नाही, कारण काय? मग विष्णूबाबा सांगतात, तो भांबावलाय. तो काय झाला? तो भांबावला. तसा नहुष राजा भांबावला. नहुष स्वर्गाधिपती पावला, परी तो राहटी भांबावला. आणि भांबावल्यानंतर त्याच ऋषीने शाप दिला, साप होऊन खाली पडशील. तो खाली आला आणि साप झाला. विठ्ठल विठ्ठल स्वर्ग ही भोगभूमी आहे, वैकुंठ ही तपभूमी आहे, आणि मृत्यूलोक ही रणभूमी आहे. मृत्यूलोक कशी आहे? रणभूमी आहे, रणभूमी. इथे तुम्ही देव म्हणून जन्माला या, इथे देव म्हणून जन्माला या, तुम्हाला युद्ध करणं आहे. तुम्ही इथे काय म्हणून जन्माला या? देव म्हणून जन्माला या. राम 10 अवतार त्या ठिकाणी विष्णूने घेतले, 10 अवतार त्या ठिकाणी घेतले. मत्स्य, कश्य, वराह, नृसिंह असे पुढचे अवतार त्या ठिकाणी पहा. हो, राम, परशुराम वगैरे इथपर्यंत भगवान श्रीकृष्णापर्यंत 10 अवतार घेतले. आणि 10 अवतार त्या ठिकाणी घेतल्यानंतर हे एकाच विष्णूने अवतार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. 10 अवतार त्या ठिकाणी, प्रत्येक अवतारामध्ये युद्ध केलेलं आहे. इथे देव म्हणून जन्माला या, देव म्हणून या, तरी तुम्हाला त्या ठिकाणी युद्ध करणं आहे. इथे राक्षस म्हणून या, कंस राक्षस म्हणून जन्माला त्या ठिकाणी आला, तरी कंसाला भगवान श्रीकृष्णाबरोबर युद्ध करायला लागलं. इथे देव म्हणून भगवान श्रीकृष्णाला युद्ध करावं लागलं. रामचंद्र प्रभू त्रेतायुगामध्ये आले, कुणाबरोबर युद्ध केला? रावणाबरोबर युद्ध केला. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आले, 125 वर्ष आयुष्य मिळालं, कंसाबरोबर युद्ध केला. हो, युद्ध त्या ठिकाणी करणं. तुम्ही देव म्हणून जन्माला या, तरी त्या ठिकाणी युद्ध करणं आहे. मनुष्य म्हणून जन्माला या, तरी तुम्हाला युद्ध करणं आहे. ही कसली भूमी आहे? युद्ध भूमी. तुम्ही म्हणाले युद्ध नाही का? हल्ली सुद्धा तुम्ही भारत पाकिस्तान युद्ध 5-6 महिन्यापूर्वी झालं. प्रत्येक गोष्टी करता तुम्हाला या ठिकाणी युद्ध करणं आहे. मग भावकीची जमीन तुम्हाला मिळवायची असेल तरी युद्ध करणं आहे. युद्ध केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळणार नाही. आंदोलन करणं गरजेचंच आहे. हो, आता सुद्धा विमानतळाला तुम्ही आंदोलनच त्या ठिकाणी केलं. हो, आणि आज ना उद्या तुमची मागणी त्या ठिकाणी भगवान काळभैरवाच्या कृपेनं त्या मागणीला यश येईल. आणि स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव आज ना उद्या या ठिकाणी या विमानतळाला लागणार म्हणजे लागणारच. विठ्ठल विठ्ठल तुमची सर्वांची आस्था एक दिवस भगवान काळभैरव त्या ठिकाणी पूर्ण करेल. ह्याच्याच करता सुद्धा आंदोलनच करणं त्या ठिकाणी गरजे लोकांनी केलं सुद्धा नाही असं नाही. हो
आणि आज ना उद्या ती गोष्ट त्या ठिकाणी घडेल. कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता त्या ठिकाणी युद्ध करणं गरजेचं आहे. एखादं पद मिळवण्याकरता सुद्धा युद्ध त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याचं कारण ही भूमी जर कोणती आहे तर ही युद्धभूमी आहे. विठ्ठल विठ्ठल या भूमीवरती भगवान शंकराचा जो अधिष्ठान जो आहे तो सर्व व्याप्त त्या ठिकाणी आहे. तुम्ही भारत देशामध्ये त्या ठिकाणी सुरुवात करा तर या उत्तर दिशेला पहिलं देवस्थान त्या ठिकाणी कोणतं आहे तर काशीचं आहे. काशीचं देवस्थान त्या ठिकाणी आहे. का मोक्ष देऊने उदार काशी होय कीर परिवेचेला घे शरीर तिये गावी. काशीचा तो त्या काशी विश्वेश्वर जो आहे तो भगवान शंकराचा अवतार आहे. तुम्ही तिकडून या बाजूला त्या ठिकाणी या. इकडे शेवटचं तीर्थ कोणतं आहे रामेश्वर. रामेश्वरला त्या ठिकाणी जा. अधिष्ठान कोणाचं आहे शंकराचं आहे. तुम्ही जगन्नाथपुरीला त्या ठिकाणी जा. अधिष्ठान भगवान शंकराचं आहे. तुम्ही जग त्या ठिकाणी फिरा. सर्व त्या ठिकाणी सगळं भारतरय पृथ्वी त्या ठिकाणी उलतापालट त्या ठिकाणी करा. भगवान शंकर हे अधिष्ठित आहेत. ज्ञानेश्वर माऊलींकडे आळंदीच्या दिंड्या आता त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत. हा काळ भैरव जयंती आळंदी दिंडीत येते का महाराज. हो हे मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ज्या दिंड्या आपण त्या माऊलींच्या द्वारी त्या ठिकाणी नेतो. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. ज्ञानाबाईच्या आधी जर कोण असेल तर त्या ज्ञानाबाई मुकुट आहे. पण त्या मुकुटाच्या खाली जर कोण असेल तर तो काळ भैरव आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणा पंढरपूरला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि पंढरपूरला भगवान परमात्म्याने या काळ भैरवाला डोक्यावरती घेतलेला आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विठ्ठल विठ्ठल सगळ्या शक्तीमध्ये जर शक्तीचा अधिष्ठिता कोण त्या ठिकाणी असेल आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा. हा सुख सोळा काय वाणो. आळंदी हे गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर आळंदी कशा करता प्रसिद्ध आहे. दैवताचे नाव माऊली नाही सिद्धेश्वर. सिद्धेश्वराची प्रसिद्धी त्या ठिकाणी आहे. पहिला सिद्धेश्वर पहिला भगवान शंकर नंतर माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान शंकर हा चराचरामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे. चराचरामध्ये कथाश्रुत त्या ठिकाणी अशी आहे की हा जो अवतार भैरवाचा झालेला आहे ते अष्टभैरव आहेत. पहिले 108 भैरव आहेत. नंबर 252 भैरव त्याच्यातून निवडून काढले. आणि नंतर त्या ठिकाणी असितांग भैरव वगैरे रुरु भैरव वगैरे असे किती काढले. क्रोध भैरव असे किती काढले 8 भैरव काढले. अष्टभैरव त्या ठिकाणी काढले. अष्टभैरवांची त्या ठिकाणी प्रत्येकाचं. आता हा भैरव कुठलं याचं वाहन काय आहे. वाहन तुमच्या भैरवाचं घोडा असेल माणसं बरोबर आहे ना. घोडा त्या ठिकाणी वाहन आहे. या अष्टभैरवांची वाहनं वेगळी आहे. हो कुणाचं वाहन बैल आहे. कुणाचं मोर आहे. कुणाचं बदक आहे. बदकासारखं म्हणजे राजहंसा टाईप त्या ठिकाणी आहे. हो कुणाचं गरुड आहे. अशी वाहनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची अष्टभैरवांची वाहनं त्या ठिकाणी आहे. हा भैरवजी देवता त्या ठिकाणी हा भगवान शंकराचा त्या ठिकाणी अवतार आहे. कथाभाग त्या ठिकाणी असा आहे की हे अष्टभैरव जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जसे 51 शक्तिपीठ ज्या वेळेला
सतीला त्या ठिकाणी भगवान शंकराने सासऱ्याच्या घरून असे अपमान झाला तिचा, आणि त्या सतीला उचलली. तिला भगवान विष्णूने तिला तिचा संहार त्या ठिकाणी केला आणि तिचे खाली शरीराचे तुकडे पडले, ते 51 ठिकाणी पडले. म्हणून 51 शक्तिपीठ तयार झाली. 51 काय झाली? शक्तिपीठ त्या ठिकाणी तयार झाली. 51 देवी तयार झाल्या. 64 योगिनीमध्ये 51 शक्तिपीठ त्या ठिकाणी तयार झाली. आणि भगवान शंकराच्या लिंगाचे 12 तुकडे झाले, म्हणून 12 ज्योतिर्लिंग झाले. सौराष्ट्र सोमनाथमच्या श्रीशैल मल्लिकार्जुनम विठ्ठल विठ्ठल शक्तिपीठ ज्यावेळेला झाली त्यावेळेला 51 ठिकाणी भगवान शंकराने 51 शक्तिपीठांची रक्षा करण्याकरता, राखण करण्याकरता जो देव पाठवला ते 51 त्या ठिकाणी भैरव विठ्ठल 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 ही देवता रक्षण करते आहे. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा 5वा शिर, ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी भगवान शंकराची निंदा केली. भगवान शंकर क्रोधित त्या ठिकाणी झाला आणि क्रोधामध्ये देवाला त्या ठिकाणी या भैरवाचा जन्म झालेला आहे. देवादिकांना सुद्धा क्रोध आवरता आला नाही. घंटी वाजू नका. देवांना सुद्धा क्रोध त्या ठिकाणी आवरता आला नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. हो, कामातुरम न भयम न लज्जा. देव जरी त्या ठिकाणी असला तरी देवाला एक उपाधी आहे आणि मनुष्याला, जीवाला 2 उपाधी आहेत. कल्पना अविद्या तेने झाला जीव, कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलिये जे. जीव जन्माला येताना उपाध्या 2, कल्पना आणि अविद्या. जीव सारखा कल्पना करत असतो आणि अविद्या म्हणजे अज्ञान. ह्या 2 उपाध्या जीवाला त्या ठिकाणी आहेत. आणि भगवान देवाला त्या ठिकाणी एक उपाधी, मायेची उपाधी देवाला आहे. मायोपाधी शिव बोली जे. म्हणून भगवान शंकराला काम आणि क्रोध त्या ठिकाणी आवरला नाही. काम आणि क्रोध आवरला नाही. जर विकारी देव जर त्या ठिकाणी कोणता पाहिला तर शास्त्रामध्ये त्या ठिकाणी नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे का या कामाने पहिलाच घाला जर कुणावरती त्या ठिकाणी घातला असेल, धडक मारिली शंकरा. पहिला घाला कुणावरती घातला? पहिला घाला कामाने कुणावरती घातला? काम हा विकार एवढा बलाढ्य त्या ठिकाणी आहे, एवढा बलाढ्य त्या ठिकाणी आहे की पहिलाच घाला त्यांनी कुणावरती घातला तर भगवान शंकरावरती घातला. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. अरे इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने, तो केवल पंचानन एडका मदन, तो केवल पंचानन एडका मदन. पहिला जर घाव कुणाला घातला असेल तर भगवान शंकराला घातला. कामातुरम न भयम न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला भय आणि लाज नसते. कामातुरम न भयम न लज्जा, क्षुधातुरम न तेजा न बलम. हो, भूक लागलेल्या माणसाला तेज आणि बल नसतं. आता 12:15 वाजले की लोक आया आया. हो, जांभई त्या ठिकाणी 12:15 वाजले, भुकेचा पिरियड त्या ठिकाणी चालू आहे. हो, भूक लागली की तेज आणि बल नाही. कधी कधी आपण म्हणतो महाराज चेहरा का पडलाय? एकादशी माहित नाही का तुम्हाला? क्षुधातुरम न तेजा न बलम, कामातुरम न भयम न लज्जा. कामातुर माणसाला भय आणि लाज त्या ठिकाणी. हो, अर्थातुरम न पिता न बंधू. अर्थातुरम ज्याला पैसे त्या ठिकाणी खेचण्याची सवय त्या ठिकाणी झाली असेल तर त्याला पिता आणि बंधू म्हणजे भाऊ कोण आणि बाप कोण याच्यातला फरक दिसत नाही. बापाला सुद्धा मारायला फावडा घेऊन निघणारे लोक आहेत कलियुगामध्ये. कलियुग त्या ठिकाणी. असत्याशी रेगे जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. असत्याशी रेगे जन, क्षुधातुरम न तेजा न बलम. हो, चिंतातुरम न सुखम न निद्रा. आपण बोलतो तुम्ही असे हटले का?
हट्टेकट्टे होते, शरीर कमी झालं का? त्यांनी सांगितलं काही त्या ठिकाणी सांगू नका, घरादाराची चिंता त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी शरीर बारीक होतं. चिंता तुरम न सुखम न निद्रा, त्याला झोप नाही आणि सुख नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकराला काम त्या ठिकाणी आवरलं नाही. हो, धडक मारली शंकरा, पहिली कामाने त्या ठिकाणी धडक मारली. हो, आणि नंतर त्या ठिकाणी भगवान शंकरला क्रोधही त्या ठिकाणी आवरला नाही. आणि या क्रोधाच्या पोटी ब्रह्मदेवाचे आणि भगवान शंकराच्या वेदानी स्तुती कुणाची केली? तर भगवान शंकराची केली. कारण हा जो बाबा आहे तो ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे. अनुहात वाजवी पुंगी बाबा जोगी, बाबा जोगी. अनुहात वाजवी पुंगी बाबा जोगी. कुणाच्या दारामध्ये आला? भगवान श्रीकृष्ण. लाला कृष्ण म्हणून छोटा भगवान श्रीकृष्ण होता. त्यावेळेला भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी आला. आणि काय होऊन आला? अनुहात वाजवी पुंगी बाबा जोगी, बाबा जोगी. आता ओवळेकर बाबा आहे म्हणून हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे रंगलेले आहेत. रंगी रंगे रे श्रीरंगी. ख्यातनाम त्यांचं या ठिकाणी महाराष्ट्राची सुंदर गायन त्यांनी पूर्ण महाराष्ट्राची एक विभूती म्हणून आपल्या पुढे त्या ठिकाणी महाराज गायक त्या ठिकाणी प्रेमनाथ महाराज आहे. हो, यांच्या गळ्यात सरस्वती आहे. हो, आणि एकदा रमले ना महाराज की रमलेच. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकराने ब्रह्मदेवाशी त्या ठिकाणी एक प्रकारचा वाद त्या ठिकाणी निर्माण झाला. देवाला राग त्या ठिकाणी आवरला नाही. आणि राग न आवरल्यामुळे भगवान शंकराच्या त्या रागामधून क्रोधामधून एक जी ज्योत त्या ठिकाणी निर्माण झाली ती काळ भैरवाची. विठ्ठल विठ्ठल काळ भैरवाच्या त्या ज्या नखानं त्या 5व्या शिराचा वध केला, तो शिर त्या करंगळीला अटकून राहिला. तो शिर अडकल्यानंतर भगवान शंकराने काळ भैरवाला सांगितलं, भैरवा हे जगामध्ये या पृथ्वी तलावरती त्या ठिकाणी जा, तीर्थयात्रा त्या ठिकाणी कर, कारण तुझ्या हातून ब्रह्म हत्या झालेली आहे. तुझ्या हातून कोणती हत्या झाली? ब्रह्म हत्या झालेली आहे. त्याच्यामुळे तीर्थयात्रेला त्या ठिकाणी जा. ज्या तीर्थामध्ये हे शिर तुझ्या नखामधून त्या ठिकाणी खाली पडेल ते तीर्थ समज का त्याच ठिकाणी तो वास्तव करायचा. आणि ब्रह्म हत्या जाण्याचं ठिकाण जर कोणतं त्या ठिकाणी असेल तर आजची काशी. विठ्ठल विठ्ठल काळ भैरव जग फिरून 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 काशीला त्या ठिकाणी आला. आणि काशीच्या द्वाराजवळच त्या ठिकाणी गेल्यानंतर, काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच त्या ठिकाणी गेल्यानंतर काळ भैरवाच्या त्या नखामधला तो जो ब्रह्मदेवाचा 5वा शिर होता तो गळाला. आणि त्याच ठिकाणी त्या ठिकाणी त्या 5व्या शिराची स्थापना त्या ठिकाणी झाली. हो, आणि त्याच ठिकाणी काळ भैरव म्हणून काशीचा कोतवाल म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी आज आहे. आजही यम त्या ठिकाणी काशीतला माणूस नेत नाही. एकदाच यमाने प्रयोग केला होता काशीतला माणूस नेण्याचा. यम न्यायला आला होता. आता नक्की न्यायला कोण कोण येतं लक्षात घ्या. यम न्यायला येतो 1, यमाचे दूत नेतात 2, यमाचे किंकर नेतात 3, प्रत्यक्ष भगवान येतो 4. हो, आणि यमदूत येतात ते वेगळे 5. अशी 5 लोक नेण्याकरता येतात. हो, पण न्यायला येत असताना कोण येतो हे महत्वाचं आहे. तुकोबरायना नेण्याकरता वैकुंठी श्रीरंग बोलावितो, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, वाड वेळ झाला उभा पांडुरंग,
तुकोबरांना देव न्यायला आला. तुकोबरांना कोण न्यायला आला? वैकुंठी श्रीरंग बोलावितो, देव न्यायला आला त्या ठिकाणी. आपल्याला यम न्यायला येतात, काही ना यमाचे दूत येतात, काही ना यमाचे किंकर येतात. मारिती झोडीती तोडीती बहुसाल यमाचे किंकर. हो, काही ना देव त्या ठिकाणी न्यायला येतो. तसं काशीमध्ये एकाला त्या ठिकाणी यम न्यायला आला. आणि यम न्यायला आल्यानंतर फक्त थोडी शांतता पाळा. विठ्ठल विठ्ठल थोडी शांतता पाळा. काशीमध्ये यमाने एक प्रयोग केला आणि यम एका व्यक्तीला त्या ठिकाणी घेऊन जात असताना काळ भैरवाने त्या ठिकाणी सांगितलं, या नगरीचा कोतवाल मी आहे, मला विचारल्याशिवाय यायचं नाही. काशीत प्रथा आहे 50 किलोमीटरवरून. बाबा तुम्हाला कल्पना असेल नसेल, तुम्ही युपीवाले कोण इथं भाभी वगैरे कोण असतील त्यांना विचारा किंवा भैया लोकांना विचारा, कळेल. आता भैया लोक भरपूर झालेले आहेत, जसं काही इथे कमी नाहीत. पत्ता विचारणं मुश्किल जातं कधी कधी. हो, त्यांना विचारा. 50 किलोमीटरवरून मयत त्या ठिकाणी खांद्यावर घेतात. हो, गाडीची व्यवस्था असेल नसेल पण खांद्यावर घेऊन तो मयत काशीपर्यंत पोहोचवला जातो. कारण काशीला का मोक्ष देऊनी उदार, का काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर तिये गावी. काशीला एकदा माणूस गेला का थेट मोक्ष आहे महाराज. काशीला मेला पण काशीला मरणं गरजेचं आहे. काशीला मरणं गरजेचं आहे. काशीला जाऊन माणूस जर घरी आला मराला तर त्याला मोक्ष नाही. हो, पण काशीला जाण्याचा नेम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. संन्याशाने काशीला जावं एक. संन्याशाने काय चाललं? संन्याशाने काशीला जावं नंबर 1. ज्याचे आई वडील वारलेत त्यांनी काशीला जावं नंबर 2. आणि ज्यांची पत्नी वारली त्याने काशीला जावं 3. विठ्ठल 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 तुम्हाला पटेल ना पटेल पण आई वडील असताना काशी करू नये. आई वडील जिवंत असताना काशी करू नये. मग तुम्ही म्हणाल काशी जर आई वडील जिवंत असताना आम्ही गेलो तर पुण्य नाही का होणार? पुण्य होईल पण काशी फलद्रूप होणार नाही. आई वडील गेल्यानंतर त्या ठिकाणी जा आणि आई वडिलांचं श्राद्ध त्या ठिकाणी करा. आईच्या 7 पिढ्या आणि बापाच्या 7 पिढ्या मुक्त होतील. विठ्ठल विठ्ठल ज्याची पत्नी वारली त्याने काशीला जा, ज्याचे आई वडील वारले त्याने काशीला जा. आणि 3 नंबर जो संन्यासी आहे त्याने काशीला जा. विठ्ठल विठ्ठल मग तुम्ही म्हणाल काशीला नेम आहेत, नेम पाळूनच काशीला त्या ठिकाणी जावं. मग लोक म्हणतील आम्ही कसे पण आहोत, मग आम्ही नक्की कुठे जायचा? यारे यारे धरू हरिनामाचा तारू, भवाचा जागोर भय नाही. तुम्ही कुठे जा? पंढरपूरला जा. कुठे जा? पंढरपूरला त्या ठिकाणी जा. कुठे जायचं? पंढरपूरला. आणि कुणी त्या ठिकाणी जा. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणा कधी जा? पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दीनांचा सोयर पांडुरंग, वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ, वाट बघणारा एक देव आहे. या जगात वाट बघणारा देव कोणचा नाही. फक्त वाट एकच बघतो, काळ. काळ भैरव वाट बघतो आपली. हो, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो विचारतो बाबा किती अवकाश आहे, किती वेळ थांबणार आहे.
कधी तू बोऱ्या वळकट त्या ठिकाणी गुंडाळली का? हो, तो विचारतो रोज त्या ठिकाणी विचारतो, रोज रोज त्या ठिकाणी विचारतो असतो. हो, झोपलेला माणूस जागा होईल याची गॅरंटी नाही. आपण उठतो हे देवाचे नशीब आहेत, देवाची पुण्याई आहे. आपले नशीब त्या ठिकाणी आहेत का देव आपल्या बऱ्यावरती आहोत. सदाभाऊ झोपलेले उठवतो कोण? झोप दिली कोणी आणि जागवितो कोण? जर झोपला तो जागाच झाला नाही तर काय? झोपलेला माणूस बाबा जागाच झाला नाही तर करणार काय? विचार कर. जागा करणारा भगवंत रोज झोपलेल्या माणसाला उठवणारा देव त्या ठिकाणी आहे. कारण घडी घडी काळ वाटियाची पाये, अजून किती आहे अवकाश. एक काळ आपल्याला रोज त्या ठिकाणी विचारतो, तो वाट बघत असतो, तो वाट बघत असतो. आणि भगवान पंढरीश पांडुरंग आपला वाट पाहे उभा, भेटीच्या वडी कृपाळू तातडी उताविळ विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा भगवान काळ भैरव याचं रूप त्या ठिकाणी आजच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्या शरीरावरती त्याने काय पंगरलेलं आहे, त्याने कपाळावरती कोणती उटी लावलेली आहे, या पूर्ण काळ भैरवाचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात त्या ठिकाणी. रुंड
हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. शांतपणे घ्या का फुलं. विठ्ठल शांतपणे घ्या. विठ्ठल थोडी फक्त आवाज कमी करा आणि फुलं घेतले तर वाटा. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान काळ भैरव याचा अवतार कार्य या ठिकाणी आहे. देव बैसले सिंहासनी आल्या याचका न पुरे. देव भगवान परमात्मा या ठिकाणी बसलेला आहे. हा संहारक भैरव त्या ठिकाणी असल्या कारणाने अवतार कार्यानंतर त्या ठिकाणी जसा गोकुळ अष्टमीचा दिवस आहे तसाच आजचा अष्टमीचा दिवस आहे. कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमी म्हणून आजच्या देवाचं प्रसिद्ध आहे. याचं वर्णन नरहरी सोनाराने त्या ठिकाणी केलेलं आहे. नरहरी सोनार हा शंकासूर होता. त्याच्या मनामध्ये काय याची संशय त्या ठिकाणी यायचा आणि शंकाखोर माणूस त्या ठिकाणी नरहरी सोनार. जातीनं सोनार त्या ठिकाणी होता. नरहरी महाराज जातीनं कोण होता? सोनार त्या ठिकाणी होता. भगवान पांडुरंगाचा कंठी पण भक्त मात्र शंकराचाच. भक्त कोणाचा? भगवान शंकराचा. कालांतराने पंढरपूरमधल्या देवता पांडुरंगाच्या जवळला कमरेला हो एक प्रकारचा पट्टा म्हणा किंवा एक कमरपट्टा तयार करण्याचा प्रयास त्या ठिकाणी झाला. आणि नरहरी सोनाराकडे ज्यावेळेला ही सर्व भक्त मंडळी जशी गेली, जशी या चिंचपाड्यातील सर्व मंडळी या ठिकाणी मंदिरामध्ये कीर्तनाची तारीख घेते वेळेला मला सगळी लोक त्या ठिकाणी भेटली. अतिशय प्रेमळ मंडळी त्या ठिकाणी आहे. महाराज भला मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आखलेला आहे. संध्याकाळी पालखी मिरवणूक वगैरे आहे. 5-6 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था आहे. हे अन्नदान एवढं सोपं त्या ठिकाणी नाही आणि हे आजच्या दिवसाला आहे हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग ज्यांचा आहे ते नरहरी महाराज हे शिवभक्त होते. कट्टर शिवभक्त. त्यांनी दुसऱ्या देवाची सेवाच केली नाही. नवे भगवान शंकरच त्याला मानणारे, मनात धरून चालणारे हे शिवभक्त होते. त्यांनी सांगितलं पंढरपूरच्या देवाचा मी मेजरमेंट घ्यायला, कमरेचा माप घ्यायला येणार नाही. मी माप घेण्याकरता येणार नाही. मग बडव्याने सांगितलं का आम्ही माप त्या ठिकाणी आणून देऊ का? तो बोलतो नको बोलतो. पण माप बडव्याने दिला की तो पट्टा एकतर लूज तरी व्हायचा नाही तर टाईट तरी व्हायचा, मोठा तरी व्हायचा नाही तर छोटा तरी व्हायचा. 5-6 वेळेला त्यांनी त्या ठिकाणी कमरपट्टा बनवून दिला, पण भगवान पांडुरंगाला कमरपट्टा जमला नाही. शेवटी विचार केला बडव्याने, सांगितलं तुमच्या पाया पडतो, सोनार दुसरा नाही. आता भरपूर सोनार त्या ठिकाणी झालेले आहेत. तुम्ही एक काम करा, डोळे बांधा. तुम्हाला नाही देवाचं तोंड त्या ठिकाणी बघायचं. किती नास्तिक म्हणण्यापेक्षा आस्तिकच, पण दुसऱ्या देवाविषयी त्या ठिकाणी श्रद्धा नाही. नरहरी सोनार आस्तिकच, पण सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी न मानणारा. मी भगवान शंकराशिवाय दुसरा देव पाहणारच नाही असा पण करून ठेवलेला. आणि शेवटी मग त्या ठिकाणी मंदिरात गेला. मी डोळे बांधीन बोलतो आणि फक्त कमरेचा माप घेऊन चेहरा बघणार नाही. अरे देवाचा चेहरा बघितला तर कोटी ब्रह्म हत्या जातात. देखिला देखिला माय देवांचा देव, पिठला संदे निमाले तुझे पण, देखिला देखिला माय
महाराजांना त्या ठिकाणी कळलं नाही की हा देव तोच आहे, भगवान शंकर आणि पंढरीचा पांडुरंग तोच आहे, याची जाणीव त्या ठिकाणी झाली नाही. हो, सावळा सुकुमार जैसा करदई गाभा, शरणीचे नुपुरे वाकी गरजती नभा. सावळा सुकुमार आहे, त्याचा चेहरा त्या ठिकाणी बघितल्यानंतर, पण तसला चेहरा भगवान परमात्म्याचा नरहरी सोनाराने टाळला, मला पाहायचं नाही. पट्टी बांधून त्या ठिकाणी कमरेचा माप घेतला आणि ज्या वेळेला मेजर घेण्याकरता गेला, टेप लावला, त्याची काय ती टेपची दोरी असेल, हो, तो टेप जुन्या काळाचा त्या कमरेला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या लावला, तर तो टेप भगवान परमात्म्याच्या कमरेला त्या ठिकाणी नाही बसला, तो भगवान शंकराच्या पिंडीला बसला. त्याने मेजर घेताना, मेजरमेंट घेत असताना त्याला भगवान शंकराची पिंडी लागली. बोलू नका, भगवान शंकराची पिंडी त्या ठिकाणी लागली. पिंडी लागल्यानंतर मग त्याने विचार केला, मी नक्की मेजर कोणाचा घेतोय, भगवान पांडुरंगाच्या कमरेचा मेजर घेतोय की भगवान शंकराचा घेतोय. नंतर हळूहळू त्याच्या लक्षात आलं का जर ही पिंडी त्या ठिकाणी असेल तर नक्की मी कुणाचं मेजर घेतो. म्हणून त्याने झुळूकशी पट्टी त्या ठिकाणी हलवली आणि मग त्या ठिकाणी बघितला, अर्धी नजर पापणी उघडून बघितली तर भगवान पांडुरंग आहे. पुन्हा पट्टी खाली घेतली, राम 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 बोलतो, हो, अपशकुन झाला बोलतो, हो, पांडुरंगाचं त्या ठिकाणी मला पाहायचं नव्हतं ते तोंड मी पाहिलं बोलतो. पुन्हा मेजर त्या ठिकाणी घेतला आणि पुन्हा मेजर लावलं तर पिंडी आहे. डोळे झाकून मेजर घेतो, पिंडी आहे. डोळे उघडून त्या ठिकाणी मेजर घेतो, भगवान पांडुरंग त्या ठिकाणी. नंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी असं 2-4 वेळ त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांनी पूर्ण पट्टी त्या ठिकाणी काढली. भगवान पांडुरंग आणि भगवान शंकर एकच आहेत याची खात्री त्या ठिकाणी झाली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अनेक ह्या देवतेचा मी त्या ठिकाणी एक प्रकारची अवहेलना केली. देवा साष्टांग लोटांगण घातला आणि त्या देवाचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी कशामध्ये केलं, अभंगाच्या पहिल्या चरणात केलं, भस्म उटी रुंड माळा. तो देव कसा आहे, भस्माची उटी आहे, रुंड माळा आणि मेलेल्या माणसांच्या खोपड्या आहेत. शास्त्र त्या ठिकाणी असं सांगतं की पार्वतीने जेवढे अवतार घेतले 108 त्या ठिकाणी पार्वतीचे मुंडके आहेत आणि ते मुंडके भगवान परमात्म्याने गळेत घातलेले आहेत. भस्मवटी रुंडमाळा. हातात काय घेतलेलं आहे, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. आणि नेत्री काय आहे, ज्वाळा आहेत, आगीची ज्वाळ, एक प्रकारची लाट नेत्रामध्ये त्या ठिकाणी आहे. अंगावरती काय घेतलेलं आहे, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म व्याघ्रांबर. व्याघ्रांबर, कंठी शोभे विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर पंढरीश पांडुरंग त्या ठिकाणी एक आहे. आणि हा जो काळ भैरवाचा जो आजचा अवतार त्या ठिकाणी आहे, त्याचा जन्म 12च्या नंतर 12:30 पर्यंत जन्माचा. फुलं सगळ्यांनी घेतलेले आहेत ना, हो, फुलं सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्या. आणि मग आपण त्या ठिकाणी देव बैसले सिंहासनी, आल्या याचका न पुरे धनी. हो, विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याचा अवतार कार्य आपण करणार आहोत. हो, सर्व मंडळी या ठिकाणी, ही जी याचक मंडळी आहे, तो आजचा जो विधी त्या ठिकाणी आहे, हो, आजचा विधी भगवान शंकराच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. हा सगळ्या विद्यांचा जर माहेर घर जर कोणता असेल, सगळ्या विद्यांचा दाता जर कोणता त्या ठिकाणी असेल, तर हा कोण आहे, भगवान शंकर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याच्या मागे पुढे जर नाचणारी कोण असतील
तर ती अभंगाच्या तिसऱ्या चरणात कोण नसतात? भूते वेताले नाचती, 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 वेताले नाचती, वेताले नाचती, आजयुक्त उमापती, उमापती, आजयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. अतिशय भस्म तर कुणाचा? तर मेलेल्या माणसाचा. चिदाभस्म, भस्म उटी, रुंडमाळा. उटी कोणती लावलेली आहे? भस्माची लावलेली. रुंडमाळा आणि मेलेल्या माणसांची मेलेली मुंडकी त्या ठिकाणी गळ्यात. गज चर्म, हत्तीचं चामडं अंगावरती काय आहे? हत्तीचं चामडं बाळगलेलं आहे. गज चर्म, व्याघ्रांबर आणि कमरेला त्या ठिकाणी वाघाचं काय लावलेलं आहे? कातडं लावलेलं आहे. असं वर्णन जर कुणाचं असेल तर भगवान शंकराचं. आणि आज काळ भैरव हा काळ रूपानं त्या ठिकाणी आहे. काळावरती मात करणार आहे. काशीमध्ये काळ येण्याच्या आधी या यमाशी वाद करून युद्ध करून त्या ठिकाणी यम लोटांगणात कुणाला जर आला असेल तर काळ भैरवाला आलेलं आहे. हो, जर तुम्हाला त्या ठिकाणी तांत्रिक बाधा त्या ठिकाणी असेल किंवा घरामध्ये काही अडीअडचणी त्या ठिकाणी असतील तर वर्षभर त्या ठिकाणी वादविवाद असेल, एखादं काम त्या ठिकाणी चांगल्या मुहूर्तावरती तुम्ही काढल्यानंतर ते जर बिघडत असेल, अशा सगळ्या गोष्टींचा निवारण करणारा जर कोण असेल तर तो काळभैरव आहे. याची वर्षभर पूजा त्या ठिकाणी. अष्टकम जर त्या ठिकाणी आहे, काळभैरव अष्टकम इथे लिहिलेलं पण आहे बघा, हे बघा इथे लिहिलेलं आहे काळभैरव अष्टकम. याची 11 वेळ जर पारायण तुम्ही त्या ठिकाणी केली तर काळभैरव तुमच्यावरती कृपा करील. हो, आणि हा जो काळभैरव त्या ठिकाणी आहे याचा आजच्या दिवसाचा विधी त्या ठिकाणी आहे. याचा मंत्र 11 वेळ त्या ठिकाणी म्हणावा. नाही 11 वेळ तर 1 वेळ तरी त्याच्या मंत्राचा जप त्या ठिकाणी केला तरी चालेल. हे मोठं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. या देवतेला त्या ठिकाणी नैवेद्य सांगितलेला आहे भरीचा वांगा. कसला वांगा? भरीचा वांगा, वांग भरलेलं. मी ग्रामस्थांना विनंती करीन की एवढा मोठा अन्नसत्र तुम्ही जर त्या ठिकाणी बनवता तर यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी तुम्हाला जर जमलं तर भरीचा वांगा बनवा. हो, भरीचा वांगा. ग्रामस्थांना विनंती, ग्रामस्थ पंच कमिटी इकडे लक्ष द्या. हां, तुम्हाला यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी त्या ठिकाणी जमलं तर तुम्ही काय करा? विठ्ठल विठ्ठल भरीचा वांगा त्या ठिकाणी बनवा. हो, तुम्ही एरवी दुसरी तुमच्या आहे ती भाजी बनवा, पण नैवेद्य जर काळ भैरवला कोणता असेल तर भरीचा वांगा द्या. त्या वांग्यावरती एक लिंबाची फोड घ्या, त्याच्यावरती काळे उडीद घ्या. हो, त्याच्यावरती काय घ्या? काळे उडीद त्या ठिकाणी घ्या. कांद्याची पात घ्या. पातीचा कांदा असतो ना आपला, लक्षात येतं तुमच्या मी काय बोलतो ते? हां, त्याला काय नवीन दुसरं एक नाव आहे बघ. हां, उलपात. हां, ती कांद्याची पात त्या ठिकाणी घ्या, पात त्या ठिकाणी घ्या, काळे उडीद त्या ठिकाणी घ्या आणि अशा पद्धतीचा ज्वारीची भाकरी त्या ठिकाणी घ्या. हा एवढा नैवेद्य त्या ठिकाणी. आता बरेचसे लोक बाहेरचे आहेत ना, ते कॉलनीत राहणारी, त्यांना हा नैवेद्य माहीत आहे. हा नैवेद्य त्या ठिकाणी आणायचा आणि काळ भैरवाला त्या ठिकाणी ठेवायचा. असाच नैवेद्याचा अर्धा भाग त्या ठिकाणी घ्या आणि काळ भैरवाचा जो वाहन आहे काळा कुत्रा, तो कोणता कुत्रा आहे? काळा कुत्रा आहे. काळा कुत्रा लोक म्हणतील मग काळ्या कुत्र्याच्या मागे सगळी लोक लागतील, असं नाही. काळा कुत्रा जर भेटला तर ठीकच आहे, पण जरी नाही त्या ठिकाणी भेटला तर जो कोणी साधा कुत्रा त्या ठिकाणी कुठल्याही रंगाचा त्या ठिकाणी असेल तर तो वाहन कुणाचा आहे? काळ भैरवाचा आहे. त्या कुत्र्याला त्या ठिकाणी ती भाकरी किंवा ते नैवेद्य त्या ठिकाणी खाऊ घाला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी अशी आहे
की जर भगवान परमात्मा तुमच्यावरती रुष्ट झालेला असेल, तुमचे पितर तुमच्यावरती नाराज असेल, हो, जगात दोष त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते दोष जाण्याचा हा दिवस आहे, दोष घालवण्याचा दिवस आहे. एखाद्याचा मुलगा अभ्यासात कमी असेल, एखाद्याचा मुलगा वेडेपणा करत असेल, एखाद्याचा मुलगा त्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी त्या ठिकाणी तक्रार इक्रार करत असेल, तर त्या आईनं फक्त काळभैरवाची आजची जी संध्याकाळ आहे किंवा 4 वाजल्याच्या नंतर दीपदान करायचा. हा एक विधी आहे. काय करायचा? दीपदान म्हणजे दिवा त्या ठिकाणी आणायचा आणि काळभैरवच्या मंदिराजवळ जर तुम्ही त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी लावला तरी त्या ठिकाणी चालेल. मला असं वाटतं संध्याकाळी दिंडी निघायच्या आधी जर दिवे जर लावले तर ग्रामस्थांना विनंती राहील, जर दिवे लावले ना सगळ्याला तर तुमच्या सगळ्यांचा दीपदान होईल. कारण आज काळभैरव जयंती ही दीपदानाची आहे. आज काय दान करायचं आहे? आज दीप त्या ठिकाणी दान करायचा. काळभैरवाला दिवा त्या ठिकाणी, कारण दिव्याची ज्योत आहे. काळभैरवमध्ये भगवान शंकराची निळी ज्योत आहे. काय आहे? निळी ज्योत त्या ठिकाणी असल्या कारणाने ह्या ज्योतीचा अनुभव जर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा असेल, या ज्योतीला जी ताकद आहे की तुमच्या घरातल्या अरिष्ट त्या ठिकाणी सांभाळण्याची ह्या ज्योतीची ताकद आहे. विठ्ठल 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 हीच निळी ज्योत जर तुम्ही काशीचा काळभैरव त्या ठिकाणी, आज हे जसं कीर्तन इथं चाललेलं तसा कार्यक्रम काशीमध्ये चाललेला आहे. तुम्ही अजून पुढे तेवढी त्या ठिकाणी सांगाल मी बाकीच्या धर्मामध्ये काळभैरव, बौद्ध धर्मामध्ये काळभैरव आहे, जैन धर्मामध्ये काळभैरव आहे, नेपाळमध्ये काळभैरव आहे, तिबेटमध्ये काळभैरव आहे, जैन धर्मामध्ये किंवा मारवाडी समाजामध्ये नाकोडा, हा त्याचं नाव काय आहे भैरवाचं? नाकोडा. त्याचं काय नाव आहे? हो, पेढीवरती तुम्ही जर नाकोडा पेढी आहे ना इथे कुठे पनवेलला, तो नाकोडा नाव काय? नाकोडा नुसतं नाही, तो नाकोडा भैरवांचं नाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या बायकांना एवढंच माहिती फक्त नाकोडा ज्वेलर्स एवढे एवढे बंडल त्या ठिकाणी घेऊन जातात. बाबा तूच मोजून घे ना, राहिलेले परत दे, इथपर्यंत आहे. दागिने करतात ना स्त्रिया कधी कधी, हो, पैसे भरपूर बंडलचे बंडल घेऊन जातात, ज्वेलर्सवाल्याकडे ठेवतात, बाबा तू मोजून घे आणि बाहेर राहतील ते मला परत दे. विठ्ठल 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 मारवाडी समाजामध्ये नाकोडा ज्वेलर्स, हो नाकोडा, तो नाव त्या ठिकाणी काळभैरवाचं आहे. आणि उज्जैन महाकाल्य ओंकार मम्मलेश्वरम, हो, ज्या पुऱ्या सप्तपुऱ्यांच्या मध्ये म्हणा जी पुरी आहे, हो, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्त ते मोक्षदायिका, 7 जशा पुऱ्या महत्वाच्या त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये जगन्नाथपुरी जशी श्रेष्ठ पुरी त्या ठिकाणी आहे, म्हणून तशामध्ये त्या ठिकाणी सप्तपुऱ्या त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग जसे आहेत, तसंच त्या ठिकाणी ओंकार मम्मलेश्वरम, कुठला? उज्जैन महाकाल ओंकार मम्मलेश्वरम. उज्जैनचा भगवान परमात्मा काळभैरव हा करार कालभैरव आहे. उज्जैनेच्या काळभैरव मंदिरामध्ये त्या ठिकाणी भस्माची आरती पहाटे 4 वाजता होते. किती वाजता? 4 वाजता आरती होते. 4 वाजता महाराज उज्जैनच्या महाकालामध्ये आरती त्या ठिकाणी भस्माची आरती होते, ती सुद्धा चिदा भस्म असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी उज्जैनचा महाकाल जो त्या ठिकाणी आहे, हा काळाचा काळ त्या ठिकाणी असल्या कारणाने उज्जैनचा राजा तो असल्या कारणाने आपल्या देशाचा जर पदाधिकारी त्या ठिकाणी कोणी मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, जर उज्जैनमध्ये त्या ठिकाणी गेला आणि त्याने जर रात्र वस्तीला त्या उज्जैनमध्ये राहिला तर दुसऱ्या दिवशी त्याचं सरकार पडतं, त्याची खुर्ची निघून जाते. कारण उज्जैनचा महाकाल दुसऱ्याला खुर्चीत बसून देत नाही. त्याला दुसऱ्याची खुर्ची सहन होत, तो बोलतो मी बसलेला आहे, माझ्या पुढे तुम्ही खुर्चीत नाही बसायचं. म्हणून पंतप्रधान मोदी सुद्धा उज्जैनला गेले, पण वस्तीला राहायला उज्जैनच्या बाहेर आले. विठ्ठल 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 विठ्ठल. शिवराज पाटील म्हणून त्या ठिकाणी एक मुख्यमंत्री गेलेले, एक वस्तीला एक रात्र राहिले विष्णू बाबा, दुसऱ्या दिवशी खुर्ची गेली महाराज, पद निघून जातं पद. म्हणून उज्जैनला जाताना वस्तीला राहू नका. विठ्ठल 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 विठ्ठल.
अजून एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या का हा उज्जैनचा महाकाल पूर्वी त्याला मांस नैवेद्य त्या ठिकाणी लागायचं हो, परंतु आता सरकारने त्याला बंदी त्या ठिकाणी आणली म्हणून मांस वगैरे इतर काय त्याला त्या खाणं लागत नाही. त्याचं नैवेद्य अजूनपर्यंत तात्काळ टिकणारं एकच आहे, ती म्हणजे दारू. विठ्ठल विठ्ठल उज्जैनचा महाकाल दारू पितोय हे मी नारदाच्या गादीवरती तुम्हाला सांगतो, जाऊन बघा. आणि ती त्याच्या ओटाला फक्त दारू लावली की दारू कुठे गायब होते अजूनपर्यंत कळत नाही. अमेरिकेचा हंटर म्हणून एक त्या ठिकाणी एक अधिकारी आला, त्या हंटरने प्रयत्न त्या ठिकाणी केला की हा उज्जैनचा महाकाल दारू कशी पितो, ती दारू जाते कुठं पाहायचा शोध केला. खालून खोदाला सुरुवात त्या ठिकाणी केली, त्याला शास्त्रज्ञ मेला, तो हंटर मेला, पण त्याला त्याचा शोध लागला नाही. ते उज्जैन आहे. विठ्ठल विठ्ठल जगात सायंटिफिकली रिसर्च करणारी नासा म्हणून एक संस्था आहे. जेवढे जेवढे रिसर्च झालेले संशोधन झालेले आहेत ते नासाने केलेलं आहे. चंद्रयान वगैरे जे सोडलेले ते नासाने सोडलेले आहेत. त्या नासाच्या अधिकाऱ्याने सुद्धा प्रयत्न केला, परंतु उज्जैनची दारू कुठे जाते याचा शोध लागला नाही. नासावाल्याने सुद्धा ज्या ठिकाणी हात टेकले असा उज्जैनचा काळ भैरव. विठ्ठल विठ्ठल जगात चमत्कार त्या ठिकाणी आहेत, त्यापैकी भारतातले दैवत हे चमत्कारी आहे. भारतातले दैवत चमत्कारी आहे. जगन्नाथपुरीला त्या ठिकाणी जा, हवा कुठून वाहते? हवा पश्चिमेकडून पूर्वेला वाहते, पण जगन्नाथपुरीचा जो झेंडा आहे तो पश्चिमेकडून पूर्वेला वाहत नाही, तर झेंडा हा उलट दिशेने हवेच्या दिशेने फडकतो. हे अजूनपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बघायला जा. जगन्नाथपुरीचे 8 ते 10 झेंडे वरती चढवतात रोजचे. जगन्नाथपुरीच्या मंदिराला रोज नवीन झेंडा लावला जातो. पुजारी वरती चढताना मी बघितलेलं, महाराज वरती चढत असताना बिना शिडीचा चढतो, मंदिरावरूनच चढतो. आणि ऊन वारा पाऊस थंडी काही असो, जगन्नाथपुरीचा जुना झेंडा आजच्या दिवसाचा आजच, उद्याचा नवीन. कालचं तेल कालचीच वात, त्याच्यात आपण तेल घालतो महाराज, आणि तोच दिवा देवाला त्या ठिकाणी लावतो. कधी कधी दिवा साफही त्या ठिकाणी केला जात नाही. एवढी दयनीय अवस्था त्या ठिकाणी आपण देवाची केलेली आहे. पण जगन्नाथपुरीच्या देवाला रोज नवीन झेंडा. विठ्ठल विठ्ठल असे आविष्कार भगवान परमात्म्याचे आहेत की ज्याचा संशोधकांना शास्त्रज्ञांना सुद्धा आजपर्यंत शोध लागला नाही की उज्जैनच्या महाकालाची जी दारूचा भोग त्या ठिकाणी चढवला जातो, ती दारू लाखो लिटर दारू जाते कुठे. जशी शनी शिंगणापूरला तेलाचे डबेचे डबे जसे होतात, तशी उज्जैनच्या महाकालाला जर नैवेद्य कोणतं जर असेल किंवा भोग कोणता जर असेल तर तो दारूचा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून असा जो चिंचपाड्याचा जो महाकाल जो आपल्या सेवेला या ठिकाणी आलेला आहे, त्याची सेवा माझ्याकडे त्या ठिकाणी आली. नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायन, हो, विष्णुबाबांसारखे ख्यातनाम प्रख्यात सरस्वती ज्यांच्या कंठात आहे असे महात्मे या ठिकाणी आहेत. आप्पा माऊलींसारखा महात्मा या ठिकाणी आहे. कर्नाटकमधून आलेत. आप्पा माऊली इथले महाराष्ट्रातले नाही आहेत, कर्नाटकमधून. त्या ताईंना अजून मराठी व्यवस्थित त्या ठिकाणी जमत नाही, अजून त्यांना कन्नडी बोलतात. विचार करा. पण या ठिकाणी येऊन, या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी राहून उरण परिसराचं सोनं करण्याचं काम यांच्या वडिलांनी केलं, आप्पा माऊलीने. या उरण परिसराचं सोनं त्या ठिकाणी केलं. आणि निक्षून त्या ठिकाणी नारदाच्या गादीवरती त्या ठिकाणी सांगेल की या परिसरावरती जी एक प्रकारची लखलखी आहे, एक प्रकारची चमक आहे, ते स्वर्गीय दिबा पाटलांचे 22.5% परिणाम आहे. टाळी वाजून त्यांचा एक प्रकारचा सन्मान. 12.5% 22% रक्कम त्या ठिकाणी वाढवलेली आहे किंवा त्याच्याकरता प्रयत्न जो केलेला आहे ती दिबा पाटलांची कृपा आहे. म्हणून परिसर आज त्या ठिकाणी सुजलम सुफलम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
तुम्ही समजता तो साधा एअरपोर्ट नाही आहे. हा साधा एअरपोर्ट त्या ठिकाणी भारतातल्या भारतात उडाउडी नाही आहे. ही इथून विमान उडणार भारतात उतरणार असं नाही, पुण्यावरनं येणार मुंबईला, मुंबई पुणे असं नाही आहे. हा जगात विमानं जाणारा विमानतळ आहे. याला इंटरनॅशनल विमानतळ त्या ठिकाणी म्हणतात. आणि असा मोठ्यातला मोठा विमानतळ या ठिकाणी आल्यामुळे तुमचं कल्याण झालं याच्यात नवल नाही. 5 किलोमीटर आमच्या आजिवली गावावरती पण 1.25 कोटीला गाळा झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठा येणारा प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्टमुळे ही भरभराटी त्या ठिकाणी झालेली आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाची एक एक बिल्डिंग आहे 50-50 मजल्याची. सामान्यातल्या सामान्य माणसाची त्या ठिकाणी 50-50, 20-20, 30-30 ब्लॉक प्रत्येकाचे त्या ठिकाणी आहेत. आणि ही संपत्ती फक्त टिकवता आली पाहिजे. ही संपत्ती उज्जैनच्या महाकालाच्या त्या भोगामधून त्या ठिकाणी घालू नका, एवढीच विनंती तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. कारण महाकालाला भोग जो लागतो तो दारूचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे ऐश्वर्य त्या ठिकाणी टिकून राहावं म्हणून महाकालाला त्या ठिकाणी विनंती करू. आणि या महाकालाचा जन्म उत्सव आपण त्या ठिकाणी 2च मिनिटात साजरा करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आलेला जो महाकाळ त्या ठिकाणी आहे तो प्रत्येकाचा काळ दूर व्हावा, प्रत्येकाच्या घरातील त्रास त्या ठिकाणी दूर व्हावा, आजारपण व्याधी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात याच्याकरता या महाकालाची प्रार्थना करायची. जर ग्रामस्थ किंवा परिसरातील भाविक भक्तांना जर रोज दर्शन होत असेल तर काळ तुम्हाला न्यायला येणार नाही. तुम्हाला यम तुम्हाला न्यायला येणार नाही, तुम्हाला देव न्यायला येईल. या महाकालाची प्रचिती त्या ठिकाणी आहे. काशीमध्ये यमाला एंट्री नाही महाराज, यमाला एंट्री नाही. यम लोटांगण घालतो या महाकाला पुढे की बाबा तुझ्या या पंचक्रोशीमध्ये 50-60 किलोमीटरमध्ये मी येणार नाही. तसा या चिंचपाड्याच्या या परिसरामध्ये हा काळ भैरव त्या ठिकाणी असल्या कारणाने यम त्या ठिकाणी येणार नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही मरणार नाही का? आम्ही मरता हो, तुम्ही सगळी त्या ठिकाणी, तुम्ही आम्ही सगळीच त्या ठिकाणी मरतील, पण न्यायाला भगवान परमात्मा येईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांची त्या ठिकाणी अडीअडचण असतील प्रत्येकाने नैवेद्य त्या ठिकाणी घरून बनवून जर आणला तर चांगलाच आहे. संध्याकाळी दिवे लावण्याचा कार्यक्रम तेवढा जर केला आणि जर काळ भैरवाचा मंदिर जर प्रत्यक्ष दिव्यामध्ये जर लखलखला तर आज हा चिंचपाड्याचा काळ भैरव नाही, हा काशी विश्वेश्वराचा काळ भैरव त्या ठिकाणी डिक्लेअर होईल. काशी विश्वेश्वराची जी प्रख्यात ख्याती आहे ती या चिंचपाड्याला आली, एवढा तुम्हाला अनुभव त्या ठिकाणी संध्याकाळी येईल. पण कधी दिवे जर प्रत्येकाने त्या ठिकाणी आणून दीपदान जर केलं, दिव्याने जर हा मंदिर त्या ठिकाणी लखलखला, ज्या भाविकांनी तन मन धन एकत्र करून हा मंदिर, मला असं वाटतं याचा करोडोचं बजेट असेल. हे साधं मंदिर त्या ठिकाणी नाही. ज्या कमिटीने जो मंदिर त्या ठिकाणी बांधला त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी आपण इच्छा त्या ठिकाणी करू. आणि भगवान परमात्म्याचं येणं कशा करता झालेले, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना म्हणून एक अभंग त्या ठिकाणी होईल. आणि नंतर त्या ठिकाणी फुलं उडवली जातील. फुलं फक्त या शॉलीमध्ये टाकायची आहेत, फुलं तुडू नका, फुलं पायाखाली जाता कामा नाही याची नोंद त्या ठिकाणी घ्या. पंच कमिटी मागे आहेत, कार्यकारी मंडळी सगळ्यांनी उभे त्या ठिकाणी राहा. आपण एक अभंग त्या ठिकाणी म्हणू आणि मग कीर्तन संपणार आहे. थोडे फक्त उभे राहा. तुम्ही मगापासून बसलात, मी काय बोललो का? नाही बोललो. हा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
आल्या याचकान पुरे धनी आल्या याचकान पुरे धनी आल्या याचकान पुरे धनी आल्या याचकान पुरे आल्या याचकान पुरे धनी आल्या याचकान पुरे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे गोडे उगवी बहुतांचे दोन मिनिटं इकडे लक्ष. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज. काळ भैरवाचा जन्मकाळ आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय.